हाय, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहे पनीर चिली. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. फर्स्ट 250 ग्रॅम पनीर घेतलं आहे, इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, लसूण घेतला आहे बारीक चिरून, आलं घेतलं आहे आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्या आहे. एक मोठा कॅप्सिकम घेतला आहे, चौकोनी तुकडे करून घेतले त्याचे, आणि एक कांदा घेतला आहे, स्प्रिंग अनियन घेतला आहे, मीठ घेतलं आहे, काळी मिरी घेतली आहे आणि बारीक मिरची, लवंगी मिरची असते ती चिरून घेतली आहे. तर आता आपण कृती करूया. आता आपण इकडे पनीर घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर कोट करून घ्यायचं आहे चांगलं. मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि काळी मिरी घालायची आहे. ओके. आणि आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे, असं टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित लागेल. आता आपण याच्यात थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं आणि परत कॉर्नफ्लॉवर टाकायचं, म्हणजे हे थोडं डबल कोटिंग करायचं आहे पनीर, म्हणजे ते क्रिस्पी होईल. परत टॉस करायचं आपल्याला. आता पॅन आपण इथे 5 मिनटं गरम करून घेतलं आहे आणि आता आपल्याला पनीर तेलात सोडायचं. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपण कॉर्नफ्लॉवर कोट करून घेतलं आहे. आता हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे छान. स्लो गॅसवर करायचे आपल्याला हे. तुम्ही बघू शकता आपलं पनीर मस्त गोल्डन होतं आहे. क्रिस्पी थोडंसं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपले पनीर फ्राय करून झाले. आता आपण हे काढून घेऊया डिशमध्ये. तर आता आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तर आता आलं लसूण जे आपण बारीक केलेलं आहे ते टाकायचं आहे. हे सगळं हाय फ्लेमवर करायचं आहे आपल्याला आता, म्हणजे एक छान असा स्मोकी टेस्ट येण्यासाठी. कांदा घालायचा आहे. आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला मिरच्या घालायच्या. थोडंसं पाणी घालायचं. आता हे मिनिटभर आपल्याला व्यवस्थित पाणी घातल्यावर परतून घ्यायचं आहे. आणि 2 टेबलस्पून सोया सॉस घालायचं आता आपल्याला ह्याच्यात. आणि मिक्स करून घ्यायचं. आणि रेड चिली सॉस घालायचा 1 चमचा. रेड चिली सॉस घातला आहे. थोडं केचप घालायचं 1 चमचा.
आणि थोडी साखर घालायची आहे चवीला, चिमूटभर साखर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घालणार आहे आणि शिमला मिरची घालायची आहे. आणि जी कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी केली आहे आपण ती घालणार आहे आता याच्यामध्ये. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे मी पाणी अजून ॲड केलं आहे आणि मीठ टाकले, थोडंसं मीठ टाकलंच आहे आपण. मीठ हे जपूनच घालायचं आहे कारण की सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ हे असतंच. आणि आता सगळं ग्रेव्ही आपली पूर्ण रेडी आहे. आता आपण याच्यात पनीर घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपल्याला तुम्ही ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती पातळ घट्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तुम्ही बघू शकता आपली पनीर चिली रेडी आहे. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला स्प्रिंग अनियन टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची. पेपर घालायची आहे थोडीशी. आणि आता रेडी आहे, आपण सर्व करून घेऊया. तर आता आपली पनीर चिली रेडी झाली आहे. तुम्ही पण ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूपच छान झाली आहे. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.